नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिस इज फैज मिर्झा. वेलकम टू परम अकॅडमी. सो मित्रांनो, आता मागच्या सेशन्समध्ये आपण टॉपिक बघितला होता. ओके, ज्याच्यामध्ये मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे वैशिष्ट्य, फेडरल स्ट्रक्चर, आपला संघराज्य कसं आहे त्याच्यावर आपण विचार मंथन त्या ठिकाणी मागच्या लेक्चर्समध्ये बघितला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपण पार्ट फर्स्ट म्हणजे 7वी स्टँडर्डचा नागरिकशास्त्राचा पार्ट फर्स्ट हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. चला, आपण आज बघणार आहोत टोटल या ठिकाणी 3 टॉपिक बघणार आहोत. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्य. याच्यावर आयोगाचं काय एक्सपेक्टेशन असेल, स्टेट बोर्डमधून काय मुद्दा तुम्हाला या ठिकाणी ग्रास्प करता येईल ते या सेशन्समध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तो पहिला पॉईंट जो तुमच्या समोर दिसतोय तो आहे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. आता तुम्ही एक लक्षात घ्या का बाई, फंडामेंटल राईट्स यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे हक्क. तो पहिले तो शब्द किंवा ती संकल्पना आपल्याला समजणं गरजेचं आहे. ओके, कभी हक्क म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय आहे, बरोबर. आता तुम्हाला या ठिकाणी हक्क म्हणजे या ठिकाणी संकल्प म्हणून तुम्हाला इमेजमध्ये त्या ठिकाणी दिसते का शिक्षण हा आमचा हक्क आहे, किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे तो आमचा हक्क आहे, जंगले व वनसंपत्तीवर आमचा हक्क आहे. ओके, तो प्रत्येकाचे हक्कही वेगवेगळे असतात परिस्थितीनुसार. तो पहिला महत्त्वाचा पॉईंट जो या पुस्तकांमधून आपल्याला या ठिकाणी दिसतंय का एखादा व्यक्ती, आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात. ओके, जन्मलेला प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो, त्याला उत्तम आरोग्य मिळण्याचा, त्याच्यानंतर समाज आणि शासनासाठी तो त्या ठिकाणी आरोग्य मिळवण्यासाठी समाज आणि शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. अन्याय, शोषण, भेदभाव, ओके, यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच आपण आणि त्याच्यानंतर त्यासोबत गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकलो तर इनडायरेक्टली डायरेक्टली ओके, ती ही जी परिस्थिती आपण निर्माण केली त्याला म्हणायचं हक्क. म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्टली तुम्हाला या पुस्तकमधून पहिला विषय या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे का हक्क म्हणजे नेमकं काय आहे. व्यक्तीला ओके सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून दिली, सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी त्याला एक एन्व्हायरमेंट, एक वातावरण तयार करून दिला आणि हा एन्व्हायरमेंट, हा वातावरण जो तयार करून दिला, इट इज नथिंग बट अ राईट्स, इट इज नथिंग बट अ हक्क. ठीक आहे, तो लक्षात या परिस्थिती निर्माण करायची तुम्हाला हा झाला. मग आज आपला जो सेशन आहे, ओके, जो टॉपिक आपण बघतोय का फंडामेंटल राईट्स काय, मूलभूत हक्क काय, व्हॉट इज अ फंडामेंटल बिहाइंड फंडामेंटल राईट्स. तर मित्रांनो, मूलभूत हक्काला मूलभूत हक्क का म्हणतात त्याचं एक्सप्लेनेशन या 2nd पेजमध्ये दिला. ओके, तो लक्षात या भारतीय संविधानाने काय केलं, अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आणि हे हक्क मूलभूत हक्क आहे. ओके, आणि ते संविधानामध्ये नमूद केलेले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे. बघा, एक सर्वात सिंपल वेमध्ये तुम्हाला या ठिकाणी आयोग एक्सपेक्टेशन करतोय. पहिला विषय का वाय इट्स कॉल फंडामेंटल राईट, सिंपल तुम्ही लक्षात ठेवा का 12 ते 35 म्हणजे 12 ते 35 काय आहे, भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा उल्लेख आढळतो. मित्रांनो, तो या 12 ते 35 मध्ये जर तो राईट्स येत असेल तर त्याला म्हणायचं फंडामेंटल राईट्स. या 12 ते 35चा बाहेर जर तो येत असेल तर त्याला आपण फंडामेंटल राईट म्हणणार नाही. दॅट इज लॉ, दॅट इज IMP पॉईंट. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे व्हॉट इज द कन्सेप्ट, जसं एक्झाम्पल, ओके, राईट टू वोट. ओके, राईट टू वोट म्हणजे या ठिकाणी वोट करायचा. तर हा राईट टू वोट कोणाला अधिकार आहे, तो नागरिकांना, ज्याच्याकडे 18 प्रौढ मतदान पद्धतीवर आपण त्याचं इम्प्लिमेंट केलं, ज्याच्याकडे 18 वर्ष पूर्ण आहे तो व्यक्ती, बरोबर. आता पॉईंट या ठिकाणी तुम्ही हे लक्षात ठेवा, तो राईट टू वोटचा जो कलम आहे, ओके, तो कलम आहे कलम 326. आता मी काय बोललो तुम्हाला, मी तुम्हाला बोललो होतो का 12 ते 35 आर्टिकलमध्ये जर त्याचा उल्लेख असेल तर त्याला मूलभूत हक्क म्हणायचा. तो याचा अर्थ ओके लक्षात या का राईट टू वोट हा फंडामेंटल राईट्स नाही आहे. मग त्याला काय म्हणू आपण, मग तर त्याला आपण म्हणू कायदेशीर हक्क, कायद्याद्वारे दिला जातो. तुम्ही म्हणा मग कायदा कसा आला या ठिकाणी, तो लक्षात या 61वी घटना दुरुस्ती 1988 नुसार राईट टू वोटचा अधिकार लोकांना देण्यात आला. ज्याचा 18 वर्ष पूर्ण आहे त्याला मतदानाचा अधिकार आला. ओके, तर हे लक्षात ठेवा या ठिकाणी. सेकंड थिंग या ठिकाणी तुम्ही हे लक्षात ठेवा कभी मग जसं राईट टू वोटचा अधिकार आला तसं एक शब्द आहे बघा, फ्रीडम टू वोट. म्हणजे मतदान कोणाला करायचं, ओके,
दॅट इज अ चॉईस. ओके, तर मग ए ला करायचं की बी ला करायचं की सी ला करायचं, आपण आपल्या हिशोबाने काय करू शकतो मित्रांनो, पक्षाला मतदान करू शकतो. ओके, तर फ्रीडम टू वोट हा आपला फंडामेंटल राईट आहे आणि तो कलम 19 अंतर्गत आपल्याला प्राप्त होतो. बघा, राईट टू वोट हा आपला कायदेशीर अधिकार आहे, फ्रीडम टू वोट आपला काय आहे, फंडामेंटल राईट्स आहे. म्हणून तुम्हाला तो संदर्भ किंवा ती संकल्पना या ठिकाणी लक्षात ठेवायची. ठीक आहे, आता मग पॉईंट या ठिकाणी, दुसरा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, तो पॉईंट लक्षात आला, राईट आला तुम्हाला, हक्क म्हणजे काय, दुसरा पॉईंट मूलभूत हक्क कशाला म्हणायचं. ओके, आणि लिगल राईट्स किंवा कायदेशीर हक्क म्हणजे काय, जे 12 ते 35च्या बाहेर आहे ते कायदेशीर हक्क असतात, लक्षात ठेवा. मग मूलभूत हक्क कायदेशीर हक्क नाही आहे का, तो मूलभूत हक्क पण कायदेशीर हक्क आहे, पण या ठिकाणी शब्द रचना कशी येईल. बघा, आयोगाने क्वेश्चन तुम्हाला विचारला, कधी सर्व मूलभूत हक्क कायदेशीर हक्क असतात का. ओके, तर आन्सर या ठिकाणी लक्षात आहे, बिलकुल आहे. सेकंड पॉईंट, ओके, सर्व मूलभूत हक्क ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट करू तर त्यावेळेस त्याला कायद्याचा या ठिकाणी सारांश येणं गरजेचं असतो आणि तो सारांश लक्षात ठेवा, म्हणजे मोस्ट ऑफ दी फंडामेंटल राईट जे आहे आपले, ते मोस्ट ऑफ दी फंडामेंटल राईट ज्या वेळेस आपण तयार करू त्यावेळेस लक्षात ठेवा कायद्याची गरज नसते. ओके, बट काही असे फंडामेंटल राईट आहे जे इम्प्लिमेंट करायचं असेल आपल्याला तर कायदा करावा लागतो. ओके, म्हणजे याचा अर्थ असा झाला का मूलभूत हक्क हे स्वतःहून लागू होतात. ओके, आणि कायदेशीर हक्क लागू करायचा असेल तर त्यांच्यासाठी कायदा करावा लागेल. दुसरी गोष्ट, बहुतेक मूलभूत हक्क स्वतःहून लागू होतात, काही असे मूलभूत हक्क आहेत जे लागू करायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, कायदा तयार करावा लागेल. हे लक्षात ठेवा, सिंपल या मुद्द्याने तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, काहीसाठी. ओके, बरं, तर नेक्स्ट पॉईंट आता आपण बघू या ठिकाणी, संविधानामध्ये नमूद केलेले आपले हक्क. ओके, पहिला पॉईंट बघा, संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद आहे आणि ते हक्क कोणते आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर फंडामेंटल राईट्समध्ये टोटल किती प्रकार आहे, काय मुद्दा आहे, याच्यावर आयोगाचं एक्सपेक्टेशन तुमचा काय असेल. ओके, ते पॉईंट, तो एक गोष्ट लक्षात द्या, फंडामेंटल राईट्समध्ये टोटल 7 प्रकारचे राईट्स होते. सध्या किती आहे, सध्या 6 प्रकारचे राईट्स आहे, फंडामेंटल राईट्स आहे. म्हणजे एक राईट जो आहे तो काय झाला असेल, तो डिलेट झाला, आणि मग तो डिलेट झाला तो कोणता होता, संपत्तीचा. मग संपत्तीचा हा जो हक्क आहे तो मूलभूत हक्क होता, बरोबर, लक्षात द्या. आता तो काय आहे, कायदेशीर हक्क आहे, कलम 300A अंतर्गत, बरोबर. आता मित्रांनो, पहिला विषय मूलभूत हक्काचा जो आपण बघणार आहोत तो आहे समानतेचा. तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय समानतेचा हक्क. समानतेच्या हक्कामध्ये टोटल कलम किती येतं, याच्यामध्ये कलम लक्षात द्या 14 ते 18, बरोबर. तो 14 ते 18 या आर्टिकलमध्ये तुम्हाला काय दिसतंय, समानतेचा हक्क आहे. रिमेंबर करायचंय, तुम्हाला पाठ करायचंय. मग काय आहे समानतेचा हक्क. ओके, तो समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये, ओके, कोणी उच्च आहे, कोणी नीच आहे, श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे, स्त्री आणि पुरुष असा जो भेदभाव आहे, तो भेदभाव, ही जी काही वागणूक होती या धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, ही भेदभावाची जी वागणूक आहे ही याचा परे आपण काय करतोय, एक इक्वॅलिटी, एक समानता प्रस्थापित करतोय. दॅट इज लॉ, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. समजतंय पॉईंट. मग म्हणजे बघा, कोणताही व्यक्ती, जात, समूह हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसणे, कायदा ग्रेट असणे. ओके, याला आपण म्हणतो रूल ऑफ लॉ. ओके, ओके, ते ही लक्षात ठेवा, ही समानतेचा हक्काचा सर्वात मोठा. म्हणजे जेव्हा आपण एखादा कायदा लागू करू तेव्हा आपण धर्माच्या नावाखाली वेगळा कायदा नाही करणार, जातीच्या नावाखाली आपण वेगळा कायदा नाही करणार. लक्षात द्या, सर्वांसाठी एकच कायदा लागू होईल. ओके, तर या कायद्यानुसार ही तरतूद आहे, या कायद्यानुसार ही शिक्षा आहे, ती भेटणार. मग तू कोणताही व्यक्ती असेल, ते PM का असे ना, ते राष्ट्रपती का असे ना, किंवा तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती का असे ना, त्यांच्यासाठी सर्वांसाठी काय होईल, एक समान कायदा तो काय होईल, लागू होईल. लक्षात ठेवा, ही संकल्पना या ठिकाणी तुम्हाला काय करायची, पाठ ठेवायची. ओके, तो पॉईंट लक्षात घ्या. आर्टिकल 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क येऊन जातो, बरोबर. मग आर्टिकल 14 मध्ये काय आहे, कायद्यापुढे सर्व समान आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे. कलम 15 मध्ये काय, सार्वजनिक ठिकाणी सर्वांना समान संधी आहे. ओके, सार्वजनिक ठिकाण म्हणजे काय, नदी, रस्ते. ओके, लक्षात द्या, एखादा उपहारगृह, एखादा हॉटेल. ओके, लाईक परम अकॅडमी. ओके, तर हे जरी प्रायव्हेट सेशन आहे, बट या ठिकाणी सर्व जाती समूहाचा समावेश असू शकतो. आणि या ठिकाणी जातीच्या आधारे, धर्माच्या आधारे भेदभाव केला, ओके, तर यावेळेस तो कायदा किंवा तो कलम या ठिकाणी काय होतो, व्हायलेट होतो. लक्षात द्या, सिंपल आहे. फंडामेंटल राईट्सची जी हमी आहे
तो आपल्याला न्यायालय देत नाही. ओके, म्हणजे सॉरी, कॉन्स्टिट्यूशन देतोय पहिला पॉईंट. आणि कॉन्स्टिट्यूशन आपली हमी देतोय की समजा या मूलभूत हक्काचा उल्लंघन झाला तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, आपल्या हक्काची मागणी करू शकता. म्हणजे फंडामेंटल राईट्सला प्रोटेक्शन आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, फंडामेंटल राईट्स. ओके, सेकंड थिंग बघा, एखाद्या वेळेस आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला, जसं मी मागे तुम्हाला बोललो का हक्क हे जन्मापासून मिळतात, बरोबर, पण फंडामेंटल राईट्स कुठे उल्लेख आहे, फंडामेंटल राईट आहे राज्यघटनेमध्ये. उद्या जाऊन आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला का फंडामेंटल राईट्स हे लक्षात घ्या, दॅट इज नेचर्स लॉ, त्यांचं म्हणायचं बिलकुल नाही, दॅट इज कॉन्स्टिट्यूशनल लॉ. ओके, कारण आपल्याला कॉन्स्टिट्यूशन आपल्याला देतोय, आपलं प्रोटेक्शन कॉन्स्टिट्यूशन करतोय, त्या राईटचं प्रोटेक्शन कॉन्स्टिट्यूशन करतोय. ओके, आणि प्लस यासोबत ते गॅरंटी देतोय की तुमचे फंडामेंटल राईट्स कोणीही हिरवू शकत नाही, तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, आपल्या हक्काची मागणी करू शकता. ओके, हे झालं इथपर्यंत विषय. आता आपण पॉईंट का बघत होतो, 14 मध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे. कलम 15 मध्ये काय सांगितलं, सार्वजनिक ठिकाणी सर्वांना समान संधी. जर कोणी भेदभाव केला लगेच मग या ठिकाणी काय होईल, लक्षात द्या, तो फंडामेंटल राईट्स व्हायलेट होईल. आणि त्याच्या नंतर या ठिकाणी लक्षात ठेवा मुद्दा म्हणून तर सार्वजनिक ठिकाणी जेव्हा एखादा कायदा लागू होतो, ओके, तर त्या ठिकाणी भेदभाव जर केला जाईल तर तो व्यक्ती न्यायालयात जाऊ शकतो. नेक्स्ट आहे आर्टिकल 15. आर्टिकल 15 मध्ये काय आपलं आर्टिकल 16, तो सार्वजनिक रोजगारमध्ये सर्वांना समान संधी. म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये आपण बायस नाही होऊ शकत धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली. ओके, गव्हर्नमेंट जॉब ही प्रत्येक नागरिकांकडे असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, तो पॉईंट रिमाइंड करा का गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट नागरिक असणं आवश्यक आहे. आणि नागरिक जर झाला तर भारताचा प्रत्येक नागरिक कोणत्याही राज्याची एक्झाम देऊ शकतो आर्टिकल 16 द्वारे. हे आपल्याला या ठिकाणी संदर्भ आला. आर्टिकल 17 द्वारे जी जाती आधारित भेदभाव आपल्या देशामध्ये सध्या चालू जे आहे, ओके, तर ते जाती आधारित भेदभावाला उच्चाटन करणे, त्याला नष्ट करणे, ओके, ही जी प्रक्रिया आहे संविधानाने इम्प्लिमेंट केली. म्हणजे आर्टिकल 17 द्वारे कॉन्स्टिट्यूशन अस्पृश्यता निवारण. ओके, मला सांगा मित्रांनो, आपण सर्व मानवजाती, ओके, एकाच या ठिकाणी लक्षात द्या, त्याचा जो जन्म आहे ते एकाच समाजापासून, एकाच घटकापासून झालेला आहे. मग याच्यामध्ये जे जाती व्यवस्था जी आहे, ती जाती व्यवस्थेचा आधारे आज आपल्या देशाचा या ठिकाणी काय होतोय, विकास होत नाही आहे. ओके, आणि यू आर गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तुम्ही शासकीय नोकर होणार आहे तर बिलकुल मुळीच जाती व्यवस्थेला तुम्ही कुठेही धारा देऊ नका. ओके, लक्षात ठेवा, आपल्या देशाचा अधोगतीला जबाबदार घटकांपैकी एक घटक ही आहे. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन किती लिबरल विचार करतोय, ओके, बॅलन्स करतोय. जर कोणी भेदभाव, बघा आर्टिकल 15 मध्ये काय सांगितलं, सार्वजनिक ठिकाणी सर्वांसाठी काय आहे, इक्वल आहे. ओके, लक्षात द्या, भेदभाव कोणी नाही करणार, ना गव्हर्नमेंट करणार ना जनता करणार. मग आर्टिकल 17 अंतर्गत काय केलं, कारण जर कोणी भेदभाव करत असेल, ओके, तर त्यासाठी सरकार काय करू शकतं, शिक्षा देऊ शकतो, सरकार कायदे तयार करू शकतो. म्हणून सरकारने आर्टिकल 17 अंतर्गत ॲट्रॉसिटी कायदा तयार केला, ज्याचा आपण ॲट्रॉसिटी कायदा, ओके, 1989ला मंजूर करण्यात आला. हे संदर्भ या ठिकाणी पाठ करा. आर्टिकल 18 मध्ये बघा 14 ते 18 मध्ये का पदव्यांचे उच्चाटन आहे. ब्रिटिशांनी काही पदव्या दिल्या होत्या, या पदव्या समाजामध्ये ते निर्माण करायचं, म्हणजे समानतेला, ओके, त्याच्यानंतर समानतेच्या विरोधात, ओके, त्याच्यानंतर काही पदव्या रायबहादूर, खान बहादूर, असे जे काही पदव्या होत्या ते समाजामध्ये विशेष असा वर्ग तयार करायचा. त्यांच्यासाठी सवलती द्याव्या लागत होत्या, आपल्याला त्यांना पेन्शन द्यावे लागत होते. त्यांच्यासाठी जेव्हा एखादा समारंभ किंवा एखादा प्रोग्राम आयोजित केला जाईल त्यावेळेस त्यांच्यासाठी विशिष्ट असे प्रावधान होते. तो विचार करा की अशा वेळेस त्यांचा तो संदर्भ, ओके, म्हणजे त्यांना विशेष दर्जा दिला जायचा. आपल्या देशामध्ये काय आहे, आपल्या देशामध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ जर त्या कायद्याच्या व्यक्तीने पदवीमुळे जर भेदभाव होत असेल तर मग साहजिकच त्या कलमाचं काय केलं पाहिजे, उच्चाटन केलं पाहिजे. ज्याचं जाती व्यवस्थेचं उच्चाटन करणं गरजेचं होता. तो पॉईंट लक्षात ठेवा का आर्टिकल 18 द्वारे काय करण्यात आलं, पदव्यांची समाप्तीची घोषणा करण्यात आली. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा मित्रांनो. आता विषमता जोपासणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाही. ओके, बरोबर, हे महत्त्वाचा विषय. परंतु समाजाचा विभिन्न क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मात्र, ओके, जसं मात्र शासन, ओके, करणाऱ्या संबंधित जे आहे, जसं पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारखे जे पदव्या आहे सरकार त्याला देऊ शकते. सर्व हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे तर ते देता येऊ शकते. त्याच्यासोबत लक्षात ठेवा संरक्षण क्षेत्रामधील काही पदव्या देता येईल, परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र. ओके,
तो अशा पदव्या ज्या आहे ज्याच्यामुळे विशेष अधिकार मिळत नाही. ओके, पण त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा त्या गौरव त्यासाठी त्या पदव्या दिल्या जातात. म्हणजे बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला दोन गोष्टी देते, कोणते पदव्या नष्ट केल्या, ब्रिटिशांनी दिलेल्या पदव्या नष्ट केल्या. दुसरा पॉईंट, कोणते पदव्या देता येईल, तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, संरक्षण क्षेत्रासंबंधित असतील किंवा सार्वजनिक संस्थेने, एखाद्या सरकारच्या सार्वजनिक नोंदणीकृत संस्थेने दिलेल्या अशा पदव्या त्या देता येईल आपल्याला. शिक्षण क्षेत्रातील पदव्या तुम्हाला देता येईल. या व्यतिरिक्त कोणतेही पदवी तुम्हाला देता येणार नाही. ओके, मग फार विवाद झाले होते, सुप्रीम कोर्टात विषय गेला, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने हा निकाल पण दिला, हे लक्षात ठेवणे या ठिकाणी गरजेचं आहे. हां, पण एक लक्षात द्या, ज्या वेळेस एक भारतीय नागरिकाला विदेशी पुरस्कार स्वीकारायचा असेल तर राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेणं गरजेचं राहतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्वातंत्र्याचा हक्क. ओके, तर मित्रांनो, स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्याच्यामध्ये कलम स्टार्ट होतात 19 पासून तर 22 पर्यंत, आर्टिकल 19 to 22. ठीक आहे, आता 19 ते 22 आर्टिकलमध्ये लक्षात ठेवा काय आहे, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ओके, त्याच्यानंतर त्याच 19 कलमामध्ये दुसरा पॉईंट आहे शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य. बघा किती जबरदस्त आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. त्याच्यानंतर भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य त्यामध्ये येतो. त्याच्यानंतर भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य त्यामध्ये येतो. आणि आपल्या आवडीचा उद्योग आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य त्यामध्ये येतो. बघा, तो आर्टिकल 19 मध्ये भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये एकूण 6 स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवा. बघा, फंडामेंटल राईट्स किती आहे, 6. 19 कलमामध्ये किती स्वातंत्र्य आहे, तर 19 कलमामध्ये परत 6 आहे. मग याची सिरीज तुम्हाला आई विचारतो का पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता. ओके, तर तुम्ही याला ट्रिक स्वरूपात तुम्ही पाठ करा का चांगलं भाषण करा. चांगलं भाषण केल्यानंतर लोक जमतील, पण जमल्यानंतर शांतता त्यांना प्रस्थापित करायला लावला. त्याच्यानंतर तुम्ही एक ग्रुप तयार करा. मग ओके, तो ग्रुप तयार केल्यानंतर काय करा, ग्रुप म्हणजे संस्था संघटना स्थापन करणे म्हणजे झाला. त्याच्यानंतर तुम्ही फिरायला जा, म्हणजे भारतामध्ये कुठेही फिरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जर फिरायला नंतर एखादा प्लेस जर तुम्हाला आवडला, मग तुम्ही त्या प्लेसमध्ये राहू शकता. ओके, वास्तव्य करू शकता. हा तुमचा पॉईंट या ठिकाणी आला. आणि त्यासोबत जर तुमचं काही या ठिकाणी पैसे संपले तर तुम्ही बिझनेस करा आणि आपल्या घरी या. ओके, तुम्ही या ट्रिक्सने पाठ करा मित्रांनो. ओके, ट्रिक्स आणि लॉजिक फार मॅटर करतात पेपरमध्ये, समजला पॉईंट. तो बघा, फंडामेंटल राईटमध्ये एकूण 6 हक्क आहे. 19 कलमामध्ये एकूण 6 स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, तो या नावाने हा कलम तुम्ही बघा. पहिला पॉईंट स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलमाची जोडी जी आहे ती आहे 19 ते 22. त्यामध्ये कलम 19 आणि ते कलम 19 मध्ये 6 पॉईंट आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणीद्वारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही. बघा किती महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, एका देशाची एकता अखंडता ज्या वेळेस भंग होईल अशा वेळेस या स्वातंत्र्यावर मर्यादा आणू शकते. म्हणजे सरकार त्याच्यावर काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो, त्याच्यावर मर्यादा आणू शकतो. तो लक्षात आहे, म्हणजे तो जो मूलभूत हक्क आहे तो काही कारणाखाली काय होईल, शिथिल होऊ शकतो. हे लक्षात या ठिकाणी घेतलं पाहिजे. पण एक या ठिकाणी तुम्ही तो पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवा, स्वातंत्र्याच्या हक्कानंतर या ठिकाणी आपल्या कॉन्स्टिट्यूशनने ओके कलम 20 आहे, 21 आहे, 22 आहे. आपण सर्टन आर्टिकल डिस्कस करत आहोत. तर आपण या ठिकाणी बघू आर्टिकल 21 कलम 21. तो कलम 21 आहे जीवित व्यक्तीचा अधिकार. ओके, आणि 21 नंतर घटना दुरुस्ती करून एक नवीन कलम ॲड झाला जो सेपरेट, ज्याचा आर्टिकल आहे आर्टिकल 21 आहे, ज्याला आपण मोफत सक्तीचे शिक्षणाचा अधिकार. ओके, यामध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्काचा समावेश केला. म्हणजे सुरुवातीला आपण तो केला नव्हता, त्याच्यानंतर ते आपण काय केलं, ते ॲड केलं, हे लक्षात ठेवायचं. आता दोन्ही आर्टिकलमध्ये बघा पॉईंट काय, 21 कलमामध्ये ऑलरेडी फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन होता, पण त्याला घटना दुरुस्ती करून तो ॲड करण्यात आला. ओके, तो जीवित व्यक्तीला जे काही राईट्स लागतात ते सर्व म्हणजे पूर्ण ते राईट्स सर्व आर्टिकल या आर्टिकल 21 मध्ये समाविष्ट होतात. पहिला विषय या ठिकाणी लक्षात ठेवा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओके मध्ये सर्वात मोठा आर्टिकल जर कोणी असेल तर तो असेल आर्टिकल
21. म्हणजे आजकाल न्यायालय काय करतोय, त्याचे नवीन नवीन म्हणजे हा पण जीविताचा अधिकार, जसं लक्षात या पहिले आपला जीविताचा अधिकारमध्ये काय होता, जेवण करणे, जीविताचा अधिकारमध्ये काय होता, शेल्टर करणे, जीविताचा अधिकारमध्ये काय पाहिजे आपल्याला, एक चांगला वातावरण पाहिजे, मग वातावरण ॲड झाला. ओके, तर जीविताच्या अधिकारमध्ये आता काय आहे का, अच्छा वातावरण भेटलं आम्हाला, आता आम्हाला राईट टू एज्युकेशन पाहिजे, मग तुम्हाला सरकारने शिक्षण दिलं. आता जीविताचा अधिकारमध्ये तुम्हाला शिक्षण दिल्यानंतर परत काय पाहिजे, आम्हाला मोबाईल पाहिजे, मग सरकार लक्षात द्या कंपल्सरी आता सुप्रीम कोर्ट त्याच्यावर जजमेंट दिला का राईट टू इंटरनेट इट इज ऑल्सो फंडामेंटल राईट. कोणता कलम, आर्टिकल 21. ओके, म्हणजे तुमचे जसं जसं तुमचा समाज म्हणजे देश जसं जसं डेव्हलप होत जातोय तसं आर्टिकल 21ची जी लिस्ट आहे ती वाढत चालली आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं भाई जीवित व्यक्तीला हे पण लागेल, ते पण द्या, ते पण लागेल, ते पण द्या. ओके, तो या नावाने तो संदर्भ किंवा ती संकल्पना तुम्हाला काय करायची मित्रांनो, पाठ ठेवायची. बरोबर. आता बघा, जीवित व्यक्ती संबंधी जर बघायला गेलो आपण, तर जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहे. जसं एक्झाम्पल उदाहरण, एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे हा जो पॉईंट आहे, ओके, हा आर्टिकल 20 संबंधित आहे. म्हणजे जसं पुस्तकचा स्टँडर्ड मुद्दा येतो तसं तो टॉपिक मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय मित्रांनो. ठीक आहे, काय पॉईंट आहे का कोणत्याही व्यक्तीला एकाच कारणाखाली 2 वेळा शिक्षा होता नाही येणार. ओके, म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त आरोप केले जाऊ शकतात, पण शिक्षा जी नियमाप्रमाणे येईल ती एकच होईल. दॅट इज आर्टिकल 20. सेकंड पॉईंट आहे का कधी होईल, जेव्हा त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा काय होईल, सिद्ध होईल, त्याच्यानंतरच काय होईल, शिक्षेचं तरतूद होऊ शकते. म्हणजे बघा, पहिला मुद्दा आयोगाने तुम्हाला विचारलं कधी एखाद्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त ॲलिगेशन करता येऊ शकतं का, बिलकुल आहे, यस करता येऊ शकतं, तुम्हाला लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट या ठिकाणी तुम्ही हे लक्षात ठेवा का त्या व्यक्तीच्या विरोधात शिक्षा किती होईल, तर एकदाच होईल. ओके, म्हणजे शिक्षा एक, त्याच्यानंतर कंप्लेंट अनेक आहे ना, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याच आर्टिकलमध्ये काय आहे का जर त्या व्यक्तीची स्वतःची इच्छा असेल तर तो स्वतः विरुद्ध साक्ष देऊ शकतो, पण त्यामध्ये त्याला सक्ती करता येऊ शकत नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, असे 2 आर्टिकलवर पूर्ण पुस्तकमध्ये हायलाईट केलं, 20, 21 आणि 19 मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल या ठिकाणी देण्यात आला तो आहे शोषणाविरुद्धचा. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे कलम 23 ते 24. ओके, लक्षात द्या, शोषणाविरुद्ध. ओके, द आर्टिकल 23 आणि 24 मध्ये 23 मध्ये महिला आणि बालकांच्या शोषणाविरुद्ध जर कोणी कृती करत असेल तर सरकार त्याला कायदा करून शिक्षक तरतूद करू शकतं. ओके, याच्या व्यतिरिक्त जर कोणी जबरदस्तीने हक्क या ठिकाणी कोणाला जबरदस्तीने काय करतोय, तो त्या ठिकाणी वेठबिगारी करायला लावतोय, त्याला भीक मागायला प्रवृत्त करतोय, तर त्यावेळेस सुद्धा आर्टिकल 23 येऊ शकतो. हे लक्षात या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि आर्टिकल 24 मध्ये आहे बालकांना, 14 वर्षाखालील असलेल्या बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवणं, मज्जाव केला आहे. आता त्या धोक्याच्या ठिकाणामध्ये विचारलं गेलं तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, कारखाने, खाणी याच सारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. ओके, तर हे लक्षात या. वेठबिगारी किंवा सक्तीने कामाला काय करतोय, इच्छा नसताना काम करून घेणे. ओके, याला आपण कॉन्स्टिट्यूशन काय करतोय, बंद करतोय. याच सोबत याच्यामध्ये काय दिलं, काही व्यक्तीने एखादा गुलामासारखा वागवणे, त्यासोबत त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, उपासमार करून घेणे, हे सर्व विषय त्यामध्ये समाविष्ट होतात. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, हा आपला फंडामेंटल राईटचे हे टोटल 23 ते 24 आर्टिकलचा सारांश होता जो तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. पहिला आपण या चॅप्टरमध्ये आपण काय बघतोय, फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल राईटचा जो महत्त्व आहे तो पॉईंट. दुसरा पॉईंट, काही आर्टिकलवर आपण भाष्य करतोय, तर 14वर आपण डिस्कस केलं, आर्टिकल 15वर आपण डिस्कस करून घेतलं, आर्टिकल 16, 17वर डिस्कस करून घेतला. हे तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे मूलभूत हक्काचा भाग 2. आता मूलभूत हक्काचा भाग 2 मध्ये आहे, लक्षात द्या, धार्मिक स्वातंत्र्य. तो धार्मिक स्वातंत्र्य कलम स्टार्ट होईल कलम 25 ते 28 पासून. ओके, आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक अधिकार जे आहे ते कलम 29 व 30 मध्ये. 31 जो कलम आहे तो संपत्तीचा अधिकार होता, तो नष्ट झाला आहे. आणि 32 ते 35 पर्यंत घटनात्मक उपाययोजनेचे अधिकार. असे 2 चॅप्टरमध्ये हा पार्ट डिवाइड केला आहे. ओके, लक्षात ठेवा.
आता धार्मिक स्वातंत्र्य, तर बघा पहिला पॉईंट, आपल्या देशाने धर्मनिरपेक्ष स्वरूप स्वीकारलं, बरोबर. दुसरा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा, जो आपण मागे बघितला होता, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय आहे, त्याचा बेसिक क्वेश्चन काय. पण धार्मिक स्वातंत्र्याचा एक पण असा अँगल आहे का देशाचा धर्म नाही आहे, प्रत्येक धर्माला आम्ही काय करतोय, समान लेखतोय, पण त्यासोबत भारतामध्ये असलेले प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार धर्म स्वीकारण्याचा अधिकार देतोय. तो धार्मिक संस्था पण स्थापन करू शकतो, तो त्याच्या धर्माचा प्रचार पण करू शकतो, प्रसार पण करू शकतो. पण ओके, लक्षात घ्या, या ठिकाणी लक्षात ठेवा, हा तुमचा पर्सनल राईटचे व्यक्तिगत अधिकार आहे. ओके, तो तुमचा सामूहिक अधिकार या ठिकाणी नाही आहे, लक्षात ठेवा. हां, मग लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी सरकार या धार्मिक जे सभा किंवा अधिवेशन किंवा जे काही प्रोग्राम जेव्हा आयोजित केले जातात, अशा वेळेस लॉ अँड ऑर्डर मेंटेन सरकार करू शकते. आणि सरकारने जर लॉ अँड ऑर्डर मेंटेन केला तर हा त्यांचा फंडामेंटल राईट्स आहे, हे लक्षात ठेवणे या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे. दुसरा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. तो सण, उत्सव, आहार आणि जीवन पद्धती याबाबत आपल्या देशात खूप खूप विविधता आहे, हे आपल्याला लक्षात येतं. तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतीलच तर तुम्हाला त्यातील वेगळेपणा जाणवला असेल. ओके, त्या सर्व बाबी त्या त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतात. आपल्या संविधानाने सुद्धा विविध समूहांना आपली संस्कृती, ओके, लक्षात द्या, त्याचं वेगळेपणा, त्याचं जतन करण्याचा हक्क दिला आहे. मग कोणतीच त्या आर्टिकल 29 व 30 द्वारे आपल्याला कोणता अधिकार आहे, तर 29 कलमाद्वारे आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला दिसते भाषा, त्याच्यानंतर लिपी आणि साहित्य यांचे जतन करता येतात. ओके, लक्षात द्या, याचं काय करू शकतो आपण, जतन करू शकतो, सोबत आपण काय करू शकतो, संवर्धन करू शकतो, त्यासोबत आपण विकास करू शकतो. म्हणजे बघा, या ठिकाणी एक शब्द दिला नाही आहे, तो आहे संरक्षण. ओके, तर कारण का, संरक्षण करण्याची जबाबदारी स्वयं कॉन्स्टिट्यूशनने घेतली आहे, स्वयं आपल्या न्यायालयाने घेतली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21(9) द्वारे तुम्हाला आपली लिपी, आपली भाषा, आपली साहित्य याचा जतन, याचा संवर्धन आणि याचा विकास करण्याचा अधिकार देतो. ओके, तो लक्षात ठेवा. मग यावरून आपल्या संविधानात तसं जर बघायला गेलो तर किती भाषांना मान्यता दिली, असं क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आला. तर परिशिष्ट 8 मध्ये ओके टोटल 22 भाषा आहे. ओके, तर 22 भाषेला इंडियन कॉन्स्टिट्यूशनने मान्यता दिली. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, या 22 भाषांमध्ये इंग्रजी नाही आहे, लक्षात द्या. म्हणजे संविधानिक भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश करण्यात आलेला नाही आहे. आपली कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यात आली इंग्रजीमध्ये, त्याचा ट्रान्सलेशन वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये करण्यात आला, पण त्या संविधानिक भाषेमध्ये इंग्रजीने, म्हणजे आयोग उद्या जाऊन काय करू शकतो, तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो. सुरुवातीला किती होते 8 परिशिष्ट 8 मध्ये, तर टोटल या ठिकाणी 14 भाषा होत्या, त्याच्यानंतर ॲड झाल्या आणि आज सध्या 22 भाषा आहे, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे संविधानात्मक उपाययोजनेचे हक्क. आता मला सांगा, सर्वात महत्त्वाचा सेन्सिटिव्ह आर्टिकल आहे का, जर हक्काचा भंग झाल्यास तो व्यक्ती न्यायालयात जाऊ शकतो. बघा, सरनाम्यासाठी न्यायालयात जाता येत नाही. ओके, मार्गदर्शक तत्वासाठी न्यायालयात जाता येत नाही, मूलभूत कर्तव्यासाठी न्यायालयात जाता येत नाही, पण मूलभूत हक्क एक असा घटक आहे ज्यासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. मग प्रश्न निर्माण होतो, कोणत्या न्यायालयामध्ये, तर तुमच्यासमोर 2 न्यायालय असतात, एक असतो सुप्रीम कोर्ट आणि एक असतो हायकोर्ट. तर तुम्ही मूलभूत हक्कासाठी दोन्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता, पण जाताना मुंबई पहिले लागेल, त्याच्यानंतर आपण दिल्लीला पोहोचणार. म्हणून लक्षात घ्या, मूलभूत हक्कासाठी पहिल्यांदा तुम्हाला हायकोर्टकडे जायचं आहे. हायकोर्टकडे जर कामाचा व्याप जर जास्त असेल, अशा वेळेस ते नकार देऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कुठे जाऊ शकता तुम्ही, तर तुम्ही दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकता आपल्या मूलभूत हक्कांसाठी. तो लक्षात आला पाहिजे या ठिकाणी बेसिक मुद्दा म्हणून. तो हे या ठिकाणी लक्षात ठेवा, याच्यावर आयोग तुम्हाला काय करतो मित्रांनो, प्रश्न विचारतो, बरोबर. मग काय आहे का, संविधानाने दिलेल्या हक्कावर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकतात. आपल्या हक्कांचा वापर या ठिकाणी मग आपण काय करू शकतो, घटनात्मक उपाययोजनेचा या ठिकाणी वापर करू शकतो. घटनात्मक उपाययोजना म्हणजे काय का, जेव्हा तुमचे मूलभूत हक्क नष्ट होतात ते पुन्हा प्रस्थापित करण्याचे ते काय करतात, काम करतात. ओके, तर या ठिकाणी असं संदर्भ या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं, या हक्कामध्ये टोटल किती अधिकारांचा समावेश होतो, टोटल 5 आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसते, पहिला बघा, बंदी प्रत्यक्षीकरण, म्हणजे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जर अटक करायची असेल तो त्याला पहिल्यांदा नोटीस द्यावी लागेल. ओके, त्याच्यानंतर विदिन 24 आवर्समध्ये त्याला न्यायालयामध्ये त्याचे उपस्थित करावे लागेल, हे न्यायालयानुसार बंधनकारक आहे, बरोबर, लक्षात घ्या.
तो हे लक्षात ठेवा. सेकंड आहे पॉईंट परमादेश. परमादेश शब्द तयार झाला आदेशपासून. या ठिकाणी लक्षात द्या, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. म्हणजे एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई त्याचे काम करत नसेल तर त्याला आदेश दिला जाईल, आम्ही तुला परमादेश देतोय का त्या व्यक्तीचे हक्क काय कर, पुन्हा प्रस्थापित कर. जसं एखाद्या आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉयकडे गेले, आपण विशिष्ट त्याच्याकडे मागणी केली का आम्हाला हे पाहिजे, ओके, तर त्या न्यायालयांना तो अधिकार देणं आवश्यक असतं किंवा त्या गव्हर्नमेंटला तो त्या शासनाच्या गव्हर्नमेंट एम्प्लॉयला तो अधिकार देणं आवश्यक असतो. त्याला म्हटलं गेलंय परमादेश, आम्ही तुला आदेश देतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी प्रतिषेध. प्रतिषेध म्हणजे काय असतो? प्रतिषेध म्हणजे थांबवणे. मग कोण कोणाला थांबवतोय तर लक्षात द्या, वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या संबंधित केस थांबवते. का थांबवते? का म्हणजे सिंपल आहे, एक तर त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचा तो जो खटला येत नसेल म्हणून खालच्या न्यायालयाला तो केस थांबवण्यासाठी प्रतिषेधचा अधिकार दिला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, ओके, क्यो वॉरंटो. ओके, याच्यामध्ये जे इंग्रजी शब्द आहे ते सुद्धा मी त्याचा प्रोनाऊन्स करेल, आयोग तुम्हाला त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारतो. तो अधिकार पुच्छा, कोणत्याही अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणाऱ्या न्यायालयाचा आदेश. म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई ज्या वेळेस कामकाज करत असतात तर त्यांना सांगितलं की मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून मी हे काम करतोय, तो न्यायालय त्या व्यक्तीला विचारेल का तुम्ही खरं गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का, तुमच्याकडे अधिकार तो आहे का, हे पूछण्याचं या ठिकाणी हे विचारण्याचा जे अधिकार आहे त्याला आपण म्हणतो अधिकार पुच्छा. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा मित्रांनो, उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण काय असतो? ओके, कनिष्ठ न्यायालयाने निर्णय दिला असेल तर तो निर्णय रद्द करून त्यावर वरिष्ठ न्यायालय त्याच्यावर विचार मंथन करून काय करतो, आपला निकाल जाहीर करतो, याला म्हणतात उत्प्रेक्षण. ओके, बघा ही एक तर आयोग तुम्हाला काय करेल, पहिला पॉईंट घटनात्मक उपाययोजनेमध्ये टोटल 5 प्रकारचे राईट्स हे लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट कोणत्या आदेशाचा वापर कशासाठी केला जातो हे पण तुम्हाला आयोग विचारतो. तिसरा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा, ओके, का यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात, जसं हॅबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण, मॅन्डामस म्हणजे परमादेश, ओके, प्रोहिबिशन म्हणजे प्रतिषेध, क्यो वॉरंटो म्हणजे अधिकार पुच्छा आणि सर्शिओरी म्हणजे उत्प्रेक्षण. तो समजला पॉईंट मित्रांनो. या अँगलने तो टॉपिक तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवायचा आहे, बरोबर. तो नेक्स्ट पॉईंट आहे बघा, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. आता बघा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने काय केलं, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने व्यक्तीसाठी फंडामेंटल राईट दिला. ओके, तर ओके, आणि दुसरा पॉईंट काय दिला, फंडामेंटल राईट दिल्यानंतर त्याला हक्काची हमी दिली, बाई तुला संरक्षणचा लेप लावला की तुझ्या हक्काची जर पायमल्ली झाली तर तो व्यक्ती न्यायालयात जाऊ शकतो, हे विषय. ओके, सोबत आता मला सांगा त्याला राईट टू एज्युकेशन पाहिजे, म्हणजे त्यांना कॉन्स्टिट्यूशन दिलं बाई फंडामेंटल राईट आहे, तुला एज्युकेशन मिळाला पाहिजे, तो पण फ्री अँड कंपल्सरी. कधीपर्यंत? 6 ते 14 पर्यंत. आता मला सांगा जर त्याला एज्युकेशन नाही दिलं तर मग तो काय जाईल, न्यायालयामध्ये जाईल. मग एज्युकेशन स्कूल स्थापन करायचे असेल तर आपण कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशनने काही नीतीदर्शक तत्व ॲड केले, ज्याला म्हटलं आता मार्गदर्शक तत्वे. तर हे मार्गदर्शक तत्वे कोणासाठी आहे, तर मार्गदर्शक तत्वे सरकारसाठी आहे, गव्हर्नमेंटसाठी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल बॉडीज, ओके, आणि ज्या ज्या ठिकाणी सरकारचा पैसा गुंतलेला आहे ते सर्व संस्थांचा यामध्ये समावेश होतो, लक्षात ठेवा. तो आयोग काय क्वेश्चन करेल, मार्गदर्शक तत्वे कोणासाठी आहेत, या लोकांसाठी आहे. मार्गदर्शक तत्वे बंधनकारक आहेत, आन्सर लक्षात ठेवा, बंधनकारक नाहीये. तुम्ही न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. मग जर उपस्थित करू शकत नाही, मग जर बंधनकारक नाहीये याचा अर्थ मार्गदर्शक तत्वे काय आहे मित्रांनो, याचा अर्थ मार्गदर्शक तत्वे सूचनांचा संच आहे, लक्षात ठेवा. ओके, तो पॉईंट लक्षात आला. पॉईंट तो कलम 45, जसं आपण मी एक्झाम्पल बोललो, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन पाहिजे, त्याला फंडामेंटल राईट दिला 21A नुसार. मग आर्टिकल 45 म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये 36 ते 51 कलम आहे आणि त्या 36 ते 51 कलमामध्ये कलम 45 आहे आणि त्या कलम 45 द्वारे सरकारला स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी तयार करता येतात, लक्षात ठेवायचं. मग हा वेगळा प्रश्न आहे का, मग तो कोण तयार करेल, मग हायर सेकंडरी कोण करणार, प्राथमिक एज्युकेशन कोण करणार, जसं आपण मागे बोललो होतो, पंचायत समितीकडे आहे, ओके, प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषदकडे आहे प्राथमिक शिक्षण, महानगरपालिकेकडे आहे प्राथमिक शिक्षण, तो हे लक्षात ठेवा, है ना. तो पॉईंट या ठिकाणी असं तो टॉपिक क्वेश्चन या ठिकाणी विचारू शकतो. दुसरा पॉईंट आहे मूलभूत हक्क शासनावर काय असतात, निर्बंध घालतात.
ओके, त्यांच्यावर सरकारने हे कृती करू नये, म्हणजे असं करू नये हे बंधने घालण्यात गेली. जसं कायद्यापुढे समानता, भाई कायदा सर्वांसाठी समान आहे, सार्वजनिक ठिकाणी सर्वांना समान संधी द्यायची, तर ही सरकारला द्यावं लागेल. नाही दिलं तर लगेच तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. पण मार्गदर्शक तत्वे असे निर्बंध सरकारवर टाकू शकत नाही. या ठिकाणी हे लक्षात ठेवा. ओके, तर मग आता पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे का तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल, शासनावर इंडियन कॉन्स्टिट्यूशनने कोणते निर्बंध लादले. तर लक्षात द्या, पहिला पॉईंट आहे शासन नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेदभाव करू शकत नाही. ओके, दुसरा पॉईंट आहे कायद्यापुढे समानता संरक्षण ते नाकारू शकत नाही. तिसरा पॉईंट आहे कायद्याने कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरवू शकत नाही. ओके, लक्षात द्या. आणि धार्मिक कर लादू शकत नाही, हे सरकारवर मक्तेदारी आहे, मर्यादा आहे. मग आता प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला, म्हणजे तुमचं ते स्टेट बोर्ड प्रमाणे. ओके, तो लक्षात द्या, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशामध्ये कायदे सुव्यवस्था निर्माण करायची असेल, सुरळीत राज्य कारभार करण्यासाठी मोठे आव्हान आपल्या समोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करण्याची देशाची जी घडी होती ती नीट बसवायची होती. ओके, राष्ट्रासंबंधीचे किंवा राष्ट्रबांधणी संबंधीचे कार्य होते ते आपल्या नवीन नवीन धोरण त्यासाठी आखायचे होते. आणि त्यासाठी म्हणजे लोककल्याण डेव्हलप करायचं होतं, त्यासाठी आपण मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक उद्दिष्ट पण डिस्कस करायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला गांधीवादी आयडिओलॉजी पण विचार घ्यायची, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात द्या उदारमतवादी तत्व पण ॲड करायचे, ज्यामध्ये तुम्हाला परराष्ट्र धोरणासंबंधित पण मुद्दे या ठिकाणी ॲड करायचे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पॉईंट मग लक्षात पॉईंट आहे, मार्गदर्शक तत्व जेव्हा सरकारला सत्यात आणायचं असेल त्यावेळेस सरकारला कायदा करावा लागतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट बघा, शासनाचे काही मार्गदर्शक तत्वे तुमच्या त्या स्टेट बोर्डमध्ये दिले. ओके, शासनाचे उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे, स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. बघा, जीवनावश्यक वस्तू सरकार ठरवते. जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक पुरवठा तुमच्या एरियामध्ये, म्हणजे कांद्यांचे रेट कितीही हाय झाले तरी ते तुमच्या एरियामध्ये अवेलेबल आहे का, कारण मार्गदर्शक तत्वामध्ये सूचना दिली आहे का सरकारला ते अवेलेबल करावं लागेल. बरोबर, ती सरकार मागते, सरकारवर ही काय आहे, मक्तेदारी आहे मित्रांनो. सेकंड पॉईंट बघा, स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावं. बिलकुल लक्षात द्या, हा जो कलम आहे याचा कलम लक्षात ठेवायचा तुम्हाला, 39D, समान सर्व पुरुष आणि महिलांसाठी समान कामासाठी समान वेतन. पण जर काम वेगळे आहे तर त्या ठिकाणी भेदभाव करता येऊ शकतो, म्हणजे लाईक क्लास 1 आणि क्लास 2, तर पेमेंट समान तर होणार नाही, सिंपल आहे. तर मग या ठिकाणी सरकारला ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा मार्गदर्शक तत्वामध्ये किती लिबरल विचार करण्यात आले हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला उपाययोजना आखायच्या आहे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला उपाययोजना आखायचे आहे. त्याच्यानंतर राष्ट्राच्या दृष्टीने जे महत्त्वाचे ठिकाण आहे, जसे स्मारक आहे, वस्तू आहे, यांचे संरक्षण पण करायचे, याचं डेव्हलपमेंट पण करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, हे समजल्यानंतर समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे. ओके, त्याच्यानंतर अपंगत्व, बेकारी व वृद्धपकाळ, ओके, यापासून नागरिकांचे संरक्षण करणे. ओके, हे सरकारचे प्राइम जबाबदारी. यासोबत सर्वात महत्त्वाचा जो देशामध्ये विवादित विषय आहे, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करणे. सध्या लक्षात ठेवा, समान नागरी कायदा करणारा आपल्या भारताचा एकमेव राज्य म्हणजे तो आहे गोवा. तर लक्षात ठेवा, युनिफॉर्म सिव्हिल कोड आपल्या देशामध्ये पूर्णपणे लागू नाही आहे. ओके, युनिफॉर्म सिव्हिल कोडचा कलम आहे आर्टिकल 44 आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणारा पहिलं राज्य गोवा आहे, हे पण या ठिकाणी तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके, तो लक्षात ठेवा. यासोबत ओके, तर यासोबत परराष्ट्र धोरणासंबंधित सुद्धा तुम्हाला काय करावे लागतात, तुम्हाला रिलेशन मेंटेन करावे लागतात. ओके, तो असं असतो आयोग. ओके, तो 36 ते 51 भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे. ओके, आणि यावर आयोग तुम्हाला क्वेश्चन करतो. हां बघा, एक लक्षात ठेवा, स्टेट बोर्डमध्येच्या पुस्तकमध्ये नाही, पण मी सांगू दे तुम्हाला, मार्गदर्शक तत्वे भारताने आयर्लंडपासून स्वीकारले, मूलभूत हक्क सरकारने अमेरिकेपासून त्याचा स्वीकार केला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मूलभूत कर्तव्य. ओके, तुम्हाला समजतं ना मित्रांनो. तर आता बघा, मूलभूत कर्तव्य काय आहे याच्यावर काय क्वेश्चन आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनने ओके
लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्काबाबत जागरूक राहावं लागतं आणि हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाही याबाबत दक्ष असावे लागते, तर दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडावे लागतात. का? कारण तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून. लक्षात द्या, मूलभूत कर्तव्य हे फक्त भारतीय व्यक्तींसाठी आहे, भारतीय लोकांसाठी आहे, ते परकीय लोकांसाठी नाही आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, शासनाचे कोणते कर्तव्य असले पाहिजे हे सुद्धा दिलेलं नाही आहे. तर लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य हा इनकम्प्लीट आहे आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट बघा. समजतंय ना? आता आयोग तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये काय करतो, कर्तव्य कोणते, कर्तव्यांची लिस्ट काय आहे, पहिला कर्तव्य कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता, असे कर्तव्य या ठिकाणी तुम्हाला विचारत असतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशनचा प्रॉपरपणे अभ्यास करणार तेव्हा कर्तव्यांची पूर्ण लिस्ट तुम्हाला काय करायची, पाठ ठेवायची. ओके. दुसरा पॉईंट बघा, कर्तव्य हे बंधनकारक नाही आहे, सूचना आहे. म्हणजे जर त्यांच्या कर्तव्यांचा भंग झाला तर तो व्यक्ती न्यायालयात जाऊ शकतो का? बिलकुल जाऊ नाही शकत. लक्षात ठेवा. ओके. पण सरकार कायदा करून शिक्षेची तरतूद काय करू शकतो, तरतूद करू शकतो. ओके. बंधनकारक इनडायरेक्टली करू शकतो, कायद्यानुसार बंधनकारक करू शकतो, पण संविधानानुसार मूलभूत कर्तव्य बंधनकारक नाहीये. हे लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा नेक्स्ट पॉईंट आहे बघा मित्रांनो, प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. ओके. ग्रेट पॉईंट बघा. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. मग आयोगाने क्वेश्चन तुम्हाला विचारला, आदर करावा तो कशाचा बाई, तो भारताचा संविधानाचा, राष्ट्रध्वजचा, राष्ट्रगीतचा. ओके. तर असे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कधी आदर इंडियन कॉन्स्टिट्यूशन कशाचा करायला लावते. दुसरा पॉईंट, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. पण आता मला सांगा, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे भरपूर लोक होते. ओके. तर महात्मा गांधीजी, ज्यांना आपण अहिंसावादी म्हणतो, आणि भगतसिंग आहे ना, मंगल पांडे आहे, यांनी लक्षात द्या, हे जे क्रांतिकारी लोक होते यांनी हिंसा केली. ओके. यांनी बॉम्ब ब्लास्ट केला, साहजिकच आहे, ब्रिटिश पार्लमेंटच्या विरोधात. ओके. ते पण त्यांचा उठावाचा एक प्रकार होता. पण लक्षात घ्या, या ठिकाणी कायदा आपला मूलभूत कर्तव्य काय म्हणतो आपल्याला, काही आदर्शांचे पालन करावे. कोणते आदर्श? स्वातंत्र्याच्या चळवळीला ज्या लोकांनी प्रेरक अशी भूमिका केली त्यांचे आदर्श तुम्ही घेणं गरजेचं आहे. पण नेमकं कोणता आदर्श घेतला पाहिजे हे काही स्पष्ट केलेलं नाही आहे. म्हणजे याच्यावरून आयोगाने क्वेश्चन तुम्हाला विचारला, मूलभूत कर्तव्य कंप्लीट की इनकम्प्लीट, यांचं म्हणायचं इनकम्प्लीट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, देशाची सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व यासाठी प्रयत्नशील असणे. त्याच्यानंतर आपल्या देशाचे रक्षण करावे, आपल्या देशाची देशसेवा करावी. ओके. हे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा, बंधुभावाची जी भावना आहे ती जोपासावी, आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा येणार नाही यासाठी काय करायचं, लक्षात द्या, त्या प्रथांचा त्याग करायला पाहिजे. जे महिलांच्या संबंधित जे कमीपणा आणतात त्या प्रथांचा त्याग. म्हणजे किती लिबरल विचार आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे, तुम्ही या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करा. आता हा कलम तुम्हाला माहिती, कलम 29 आहे आणि इकडे 6वा कर्तव्य येतो है ना, लक्षात. तिकडे कलम 29 आहे आणि इकडे 6वा कर्तव्य आहे. हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी सुद्धा कोणत्या शब्द आला, जतन करा. त्या ठिकाणी काय होता, जतन आहे, संवर्धन आहे, संरक्षण आहे. ओके. क्वेश्चन कंपॅरेटिव्ह स्वरूपात तुम्हाला विचारला जातो, म्हणून तुम्ही त्या अंगाने पाठ करा. त्यासोबत नैसर्गिक पर्यावरणाचे जतन. ओके. सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी. ओके. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. ओके. हे तुमचं डेव्हलपमेंट. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे आणि हिंसेचा त्याग करावा. तर बघा, पूर्ण कर्तव्यामध्ये त्याग शब्द 2 ठिकाणी आला मित्रांनो. एक आहे महिलांच्या विरोधात जे काही प्रथा आहे त्यांचा त्याग करणे आणि हिंसेचा त्याग करणे, ही 2 जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, आपला देश उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात, ओके, त्यासाठी गाठण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. ओके. हे महत्त्वाचं पॉईंट. आणि 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
देणं आवश्यक आहे. म्हणजे कलम 21A अंतर्गत 6 ते 14 वर्षापर्यंत मोफत सक्तीचं शिक्षण आहे. ओके. कलम 45 मध्ये 6 वर्षापेक्षा जास्त सक्तीचं शिक्षण देता येऊ शकतं तुम्हाला, आणि 6 ते 14 वर्षापर्यंत पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवावे ही त्याचं कर्तव्य. म्हणजे बघा, शिक्षण संबंधित तुम्हाला 3 आर्टिकल 3 ट्रायंगल पाठ ठेवायचे. पहिला 21A, दुसरा 45, त्याच्यानंतर तिसरा ओके 11वं कर्तव्य. ओके, या नावाने हा संदर्भ किंवा ही संकल्पना कंप्लीट होते. ओके, तर मित्रांनो या पद्धतीनुसार तुम्हाला हा चॅप्टर जो आहे 7वीचे जे पुस्तक आहे ते आपण काय करतोय सध्या कंप्लीट करतोय. ओके, होप यू आर अंडरस्टँडिंग. ओके मित्रांनो, बघा मागच्या सेशन्समध्ये मित्रांनो आपण 7वीचा पार्ट 1 फर्स्ट टॉपिक बघितला. आता पार्ट 2 टॉपिक बघतो आपण. तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तू पहिले ते व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओला काय करायचं कंटिन्यू करू शकता. ओके, होप यू आर अंडरस्टँडिंग वेल. तुमचे काही जे विषय असतील ते तुम्ही आम्हाला या ठिकाणी कमेंट्स करू शकता. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.